नमस्कार सर्वांना दिवाळी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली अंजलीला कळणार आहे की राजेश हाच राकेश आहे, कारण त्याचं वॉलेट जे आहे ते अंजलीच्या हातात येणार आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। इकडे राकेश हा एका टेम्पो मध्ये बसलेला असतो आणि मग तो त्याच्या माणसांना फोन करतो। त्याच्या माणसांना फोन करून तो सांगू लागतो की मी जे सांगितलेलं होतं त्या पद्धतीने सगळं सुरू आहे ना, आणि जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत त्या अर्णव राजे शिर्केला तिथून ट्रक, जो मालाचा ट्रक आहे तिथून हलू द्यायचं नाही, असं राकेशने सेटिंग लावलेलं असतं। आणि हे सगळं राकेशचं कारस्थान सुरू असतं। त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे राकेश खुश झालेला असतो। तो म्हणतो चला आज फायनली इंदोरी जिलेबी माझी होणार आहे, तिला माझ्यापासून कोणीही रोखू शकणार नाही माझी होण्यापासून, असं त्याचं बोलणं चाललेलं असतं। आणि त्याचबरोबर तो म्हणत असतो काहीही झालं तरीही मी तिला माझं करणारच आहे, असं सगळं चालू झालेलं असतं। त्याचबरोबर इकडे ईश्वरी आता फोनवर बोलते आणि फोन बाजूला ठेवते तिथे आणि पाणी प्यायला आलेली असते। हॉलमध्येच उभी असते, अर्णवची वाट बघत असते। अर्णव सर अजून का आलेले नाहीयेत, एव्हा नाही यायला हवे होते अर्णव सर, असं तिचं बोलणं चाललेलं असतं। परंतु ईश्वरी मात्र विचार करत असते अर्णव सर खरंच खूप चांगले आहेत असं तिच्या डोक्यात सुरू असतं। आणि अचानक ती म्हणते माझा फोन कुठे गेला, म्हणून ती फोन बघू लागते, पण तिला फोनच दिसत नाही तिथं, कारण नेमका तिचा फोन तिथून गायब झालेला असतो। कारण राकेश घरी आलेला आहे आणि त्याने तिचा फोन घेतलाय। ईश्वरी सगळीकडे फोन शोधू लागते, फोन कुठे गेला, फोन कुठे गेला, मी तर इथेच ठेवला होता, आता ताईशी बोलले आणि फोन ठेवलेला आहे, असं ईश्वरी बोलत असते। तेव्हा मात्र ती विचार करत असते की असं कसं झालं, म्हणजे माझा फोन इथे होता आणि तो इथून गायब कसं काय झाला, म्हणून ती शोधाशोध करत असते। तिला कळतच नाहीये की अचानक काय झालेलं आहे, म्हणजे फोन कुठे गेला असेल हा विचार तिच्या डोक्यात सुरू असतो। त्याचबरोबर तिकडून राकेशने तिचा फोन काढून घेतलेला असतो आणि तो फोन हातात घेऊन तिच्याकडे पाहत असतो आणि मग पुढे येतो। ईश्वरीला वाटतं की अर्णव आलेला आहे, पण नाही, तिथं आलेला असतो तो म्हणजे राकेश आलेला आहे आणि त्याचबरोबर ईश्वरीकडे तो पाहत आहे। ईश्वरी फोन शोधत असते आणि त्याचबरोबर मागं वळून पाहते, तिला वाटतं अर्णव असेल, पण तिथे समोर दिसतो तो म्हणजे राकेश आणि ईश्वरी ताडकन उडते, कारण तिला धक्का बसलेला असतो। अर्णव सर तर घरी नाहीयेत आणि हा माणूस इथे आलेला आहे हे तिला कळतच नसतं की असं कसं झालं, हा इथे कसा काय आला, म्हणून ती त्याच्याकडे पाहू लागते। तेव्हा मात्र ईश्वरी घाबरलेली असते आणि राकेशला मात्र खूप आनंद झालेला असतो। तेव्हा तो म्हणत असतो की फायनली माझी इंदोरी जिलेबी माझी होणार आहे, माझी होण्यापासून तिला कोणीही अडवू शकणार नाही, असं म्हणत तो ईश्वरीच्या जवळ येत असतो आणि त्याचबरोबर ईश्वरीच्या मागे तिला जवळ स्वतःच्या खेचण्याचा प्रयत्न करत असतो। तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे राकेश हा ईश्वरीला स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करत असतो। तेव्हा ईश्वरी खूप घाबरलेली असते आणि ती म्हणत असते माझा फोन कुठे आहे, अर्णव सरांना फोन केला पाहिजे। तेव्हा राकेश म्हणत असतो काय अर्णवला फोन करायचंय का, पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्याचा काही उपयोग होणार नाही। आणि मग तुला फोन पाहिजे का, नाही तुला प्रत्येक वेळेस वाचवायला तो अर्णव इथे येत असतो ना, पण नाही आज तो येऊ शकणार नाही, आज काहीही झालं तरीही तू माझी होणार आहे, असं त्याचं बोलणं चाललेलं असतं। आणि त्यासोबतच तो ईश्वरी सोबत बोलत असतो। ईश्वरी घाबरलेली असते, तिला कळत नसतं की काय करू, या सगळ्यातून कसा मार्ग काढू, म्हणून ईश्वरी स्वतःला या राकेशच्या तावडीतून वाचवण्याचा प्रयत्न करत असते। परंतु राकेश मात्र खूप पोहोचलेला असतो आणि तो ईश्वरीच्या जवळ जात असतो। तो म्हणत असतो की कसं आहे माहितीये का, नवीन नातं आहे, नवीन नातं फुलताना असं नाही वागायचं, असं ईश्वरीला तो सांगत असतो। ईश्वरी मात्र राकेशकडे पाहत असते, तिला कळत नाहीये की काय करू, या सगळ्यातून मार्ग कसा काढायचाय हा प्रश्न तिच्या समोर असतो। आणि त्याचबरोबर राकेश मात्र तिच्या जवळ जात असतो। ईश्वरी म्हणत असते की नाही म्हणून राकेशला ती बाजूला ढकलत असते, परंतु त्याचा काहीच उपयोग होत नाही। ईश्वरीच्या जवळ जाऊन राकेश तिला पकडण्याचा प्रयत्न करत असतो। तो म्हणत असतो की आज तुझे अर्णव सर तुला वाचवायला येणार नाहीयेत,
ईश्वरी बिचारी घाबरलेली असते. तिला कळत नाहीये की काय करू, या माणसाच्या तावडीतनं कसं सुटू मी, हा प्रश्न ईश्वरीच्या समोर असतो. आणि राकेश मात्र तिच्या जवळ जवळ येत असतो. ईश्वरी घाबरते, काय करू कसं करू हा प्रश्न तिला पडलेला आहे. आणि तो म्हणत असतो की आज आज नाही तू सुटू शकणार, कारण आज घरात कोणीच नाहीये, आपण दोघंच आहोत फक्त, आणि आज तुला फायनली माझं व्हावंच लागणार आहे, असं त्याचं बोलणं चाललेलं असतं. आणि मग तो मोबाईल त्याच्या हातून घेण्यासाठी ईश्वरी धावपळ करत असते, परंतु तिचा मोबाईल मात्र त्याच्याच हातात असतो आणि तिचा मोबाईल काही केला तो देत नसतो. ईश्वरी म्हणत असते की काय करू, नक्की कशा पद्धतीने माझा मोबाईल काढून घेऊ, असं म्हणत ईश्वरी त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते. पण त्याने त्याच मोबाईलवरून इकडे अर्णवला फोन लावण्याचा, अर्णवचा फोन तोपर्यंत आलेला असतो. आणि मग फोन उचलण्याचं नाटक राकेश करतो आणि म्हणू लागतो की फायनली चला, माझी इंदोरी जिलेबी ना माझी होणार आहे. आज तुझा नवरा बॉडीगार्ड कोण जो आहे ना अर्णव सर, तो अजिबात तुला वाचवायला येणार नाही. तू काहीही कर, पण आज अर्णव तुला वाचवायला येणार नाही, एवढं लक्षात ठेव, असं तो ईश्वरीला बोलत असतो. ईश्वरी बिचारी घाबरलेली असते. तिला कळत नाहीये की काय करू, या सगळ्यातून मी मार्ग कसा काढणार आहे, कारण तिला सुचतच नाहीये की हा माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो हे तिला चांगलंच माहिती आहे. म्हणूनच ती घाबरलेली असते. त्याचबरोबर तो म्हणतो की आता आपण दोघं एकत्र येणार आहोत, असं म्हणत त्याने हात तिच्या जवळ घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला असतो. आणि ती घाबरून अगदी वेडी व्हायचं, वेळ लागायचं वेळ तिच्यावर आलेली आहे. आणि तेवढ्यातच एक मोठी गोष्ट घडते, तो म्हणजे त्याचा हात काही केल्या ईश्वरीच्या जवळ पोहोचतच नसतो. ईश्वरीला माहीतच नसतं की अचानक काय झालंय. म्हणजे राकेश तिच्याकडे येण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याचा हात काही केला तिच्याकडे पोहोचत नाही, कारण राकेशच्या मागे अर्णव उभा असतो आणि त्याने त्याचा हात पकडलेला असतो. ईश्वरीला आता अर्णव दिसतो, तेव्हा ईश्वरीच्या चेहऱ्यावर जी स्माईल आली आहे ना, ती खरंच लाखात एक अशी स्माईल आहे. आणि अर्णव त्या राकेशला पकडतो. ईश्वरी म्हणते अर्णव सर, आणि मग राकेशला कळतं की अर्णव आलेला आहे. ईश्वरी अर्णव आलेला आहे ते पाहून तिला इतकं बरं वाटलेलं असतं की आज राकेशच्या त्या राक्षसाच्या तावडीतून सोडवायला अर्णव तिथं पोहोचलेला असतो. अर्णव राकेशला म्हणतो की बाजूला व्हायचं, आणि त्या क्षणी अर्णव राकेशला ढकलतो, खेचून अगदी असं फेकून दिल्यासारखं तो ढकलतो. आणि ईश्वरी ही अर्णवच्या मिठीत आलेली असते. आता मात्र राकेशचा चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो. राकेश अगदी घाबरलेला असतो, पण तेवढ्याच जोमाने तो पुन्हा माघारी येतो आणि तो ईश्वरीकडे येतो आणि ईश्वरीच्या जवळ येऊ लागतो. ईश्वरीच्या जवळ आल्यानंतर एक गोष्ट त्याच्या लक्षात येते की नाही, काहीही झालं तरीही आज ईश्वरी माझी होणारच आहे. तेव्हा अर्णवने त्याचा गळा पकडलेला असतो आणि त्याला सांगितलेलं असतं की लांब व्हायचं अजिबात नाही, कारण मी सिंदूरच्या जवळपासही यायचं नाही. फक्त तू माझ्या ताईचा नवरा आहे म्हणून मी इतके दिवस शांत राहिलोय, पण मी सिंदूरला तिच्या डोळ्यात पाणी आणण्याचा जर पुन्हा प्रयत्न केला तर हा आवळलेला गळा जोपर्यंत श्वास रोखत नाही तोपर्यंत सोडणार नाही, अशा भाषेत अर्णवने त्याला सांगितलेलं आहे. आणि राकेशला कळायचं बंद झालेलं असतं, कारण अर्णवने ज्या पद्धतीने त्याचा गळा पकडलेला असतो त्यामुळं राकेश हा संपल्यातच जमा झालेला असतो. आणि मग अर्णव हा पाहत असतो ईश्वरीला, त्याने जवळ घेतलेलं असतं आणि ईश्वरीशी तो बोलत असतो. ईश्वरीला म्हणत असतो की शांत हो, शांत हो मी सिंदूर, असं म्हणत तो तिला शांत करत असतो. ईश्वरीने घट्ट मिठी मारलेली असते. तेव्हा मात्र राकेश तेवढाच चवताळून अंगावरती येतो आणि म्हणू लागतो की चान्स एकदा मिळतो असं नाही, पुन्हाही मिळेल, मला फक्त एकदा जिंकायचंय. तुला रोज जिंकायचंय, तू रोज जिंक रे, मला काही फरक नाही पडत, पण मला फक्त एकदा जिंकायचं आहे आणि तो मी जिंकणारच, असं तो बोलत आहे. आणि तेव्हा मात्र इकडे राकेशला त्याने पुन्हा गळा पकडण्यासाठी राकेशचा हात पकडलेला असतो. पण त्याच वेळी राकेश तो जो गळा पकडायला हात अर्णव चाललेला असतो तो तिथे हे करतो, अडवतो आणि म्हणतो की नाही, एकदा पकडलंस, आता नाही, कारण मीही तेवढा सावध आहे, असं तो सांगू लागतो. तेव्हा मात्र इकडे ईश्वरी आणि अर्णव दोघंही असतात. ईश्वरीला तर धक्का बसलेला असतो, ती खूप घाबरलेली असते. अर्णव म्हणतो की फक्त माझ्या ताईचा नवरा आहे ना म्हणून मी इतके दिवस झाले शांत राहिलोय, आता नाही,
अजिबात नाही. आता मी शांत राहणार नाही. मला तुझा श्वास बंद करायलाही वेळ लागणार नाही असं अर्णव बोलत असतो आणि राकेशला तिथून हाकलून लावतो. त्याचबरोबर ईश्वरी मात्र खूप रडत असते. अर्णव तिला म्हणत असतो की मिस इंदोर शांत हो, शांत हो मिस इंदोर, ऐक जरा, असं म्हणत अर्णव तिला बोलत आहे. परंतु ईश्वरी घाबरलेली असते. ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, आज जर तुम्ही आला नसता तर काय झालं असतं, असं म्हणत ईश्वरी अर्णवला बोलत असते. त्याची माफी मागत असते, त्याचे आभार मानत असते. म्हणजे तिला कळत नाहीये की काय करू आणि कसं बोलू, कारण आज तिच्यावरती जी वेळ आलेली होती ती फक्त आणि फक्त अर्णव आला म्हणून ती सुखरूप राहिलेली आहे, त्या राकेशच्या तावडीतून सुटू शकलेली आहे. कारण आई म्हणालेली होती तिला, कारण तो माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो, इशू कसं होणार आहे. आणि आज ईश्वरीला त्या गोष्टीची जाणीव झालेली असते, कारण राकेश कोणत्याही थराला जाऊ शकतो हे तिनं पाहिलेलं होतं. ती खूप रडत असते. अर्णव सर, काय आहे हे सगळं, आपण काय करणार आहोत, असं म्हणत ती रडत असते. तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की मी सिंदर अजिबात रडायचं नाही, मी आहे ना. मग ईश्वरीला तो सावरत असतो, तिला घेऊन बेडरूममध्ये येतो. ईश्वरीने अर्णवला मिठी मारलेली असते. ती रडत असते. ती म्हणत असते की नाही अर्णव सर, हा माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो. आणि मग अर्णव तिला शांत करतो आणि अर्णव तिला झोपायला सांगतो. मग ईश्वरी झोपलेली असते. त्याच वेळी अर्णव तिथेच जागा असतो. अर्णव म्हणत असतो की नाही, आज जे झालेलं आहे ते खूपच भयानक असं झालेलं आहे. मी सिंदूरला एवढा त्रास झालेला होता नाही, मला काहीतरी करावं लागणार आहे, कारण पुन्हा जर तो राकेश असा वागला तर मी त्याला सोडणार नाही. फक्त तो ताईचा नवरा आहे, मी ताईसाठी म्हणून शांत राहतोय, कारण मी ताईला याच्यापेक्षा जास्त दुःख देऊ शकत नाही, असं तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र ईश्वरीचा तो विचार करू लागतो. त्याच्या डोळ्यासमोरून तो प्रसंगच जात नाही. ईश्वरी किती रडत होती, तिला किती त्रास झालेला आहे, कारण तो राकेश अचानक घरी आला. माझी मिस इंदोर एकटी घरी होती आणि मी हे सगळं काय केलेलं आहे. आणि असं म्हणत अर्णव तिच्याशी बोलत तिच्याबद्दलच विचार करत असतो. नाही, ह्या राकेशचा कायमचा बंदोबस्त करावा लागणार आहे, असं अर्णवच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्याच वेळी अर्णव म्हणत असतो की काहीही झालं तरीही मिस इंदोरला मी इथे एकटं सोडू शकत नाही, म्हणून तर इतके दिवस तो तिची काळजी घेत होता आणि तरीही ही गोष्ट घडलेली असते. आणि आज अचानक कंपनीच्या कामासाठी त्याला बाहेर जावं लागलं आणि तेवढ्यातच राकेशने हा सगळा गोंधळ घालून ठेवलेला असतो. इकडे अंजली उठलेली असते, आवरून तयार असते. ती म्हणत असते की काय करू, हे कुठं केले, त्यांचा फोनही लागत नाहीये, मला कळतच नाहीये की मी काय करू. आता आजी जर आली तर ती काय म्हणेल, आता निघायची वेळ आलेली आहे. आणि तिला खरं तर वाईट वाटत असतं की राकेश कुठं असेल, त्याची काळजी वाटत असते. ती डोक्याला हात लावून बसलेली असते. ती म्हणत असते की नाही, हे कुठं असतील, मला का कळत नाहीये, यांच्या बाबतीत काही झालं तर नसेल ना. बिचारी त्या राकेशची, भिकारड्या राकेशची काळजी करत असते आणि म्हणते की आता मी ना चिंटूला तरी फोन लावते आणि त्याला सांगते, कारण निघायचं आहे आणि हे गायब झालेले आहेत. चिंटूला फोन लावला तर कळेल मला काय होणार आहे ते, असं सगळं तिच्या डोक्यात चालू असतं. आणि तेवढ्यातच राकेश तिथे येतो आणि राकेश तिला म्हणतो, काय झालं राणी सरकार, काय झालं, कसला विचार करताय. तेव्हा मात्र अंजली म्हणत असते, अहो कुठं होता तुम्ही, कधीपासून मी फोन लावते तुम्हाला, तुमचा फोनच लागत नव्हता, अहो कळतंय का तुम्हाला. तेव्हा तो म्हणतो, अगं मी मंदिरात गेलो होतो काकडा आरतीसाठी, आणि मग हातामध्ये पूजेचं सगळं साहित्य, नारळ वगैरे सगळं घेऊन आलेलं असतो, म्हणजे हे सगळं नाटक त्याचं सुरूच असतं. आणि त्याच वेळी अंजलीला म्हणत असतो, अगं शांत हो, काही नाहीये. अंजली म्हणत असते, अहो पण कळवायचं तरी ना मला, एकदा सांगायचं तरी. तो म्हणतो, अगं आपल्या बाळासाठी. मग ती म्हणते, मला सांगायचं, मी पण आले असते तुमच्यासोबत, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र तो म्हणत असतो की अगं तुला सांगणारच होतो, पण असू दे, आता आपण पुढच्या वेळेस जेव्हा येऊ ना तेव्हा आपण बाळाला सोबत घेऊन येऊया आणि बाळाला घेऊनच आपण काकडा आरतीला जाऊया, असं त्याचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र अंजली म्हणत असते, बासा तुम्ही सारखं जीवाला घोर लावून ठेवता, कळतच नाही मला तुमचं काय चाललेलं असतं, असं म्हणत अंजली त्याला बोलत असते. आणि त्याचबरोबर तो म्हणतो की हे घे, हे ठेव साहित्य, आणि मी आलोच, मी फ्रेश होतो, आपण निघूया. मग अंजलीला तो म्हणतो की तुझा जीव जाऊन कसं चालेल का, तुझा जीव आहे म्हणून तर मी आहे ना, नाहीतर त्या अर्णवने माझी कधीच वाट लावली असती. इकडे पाटील बिचारा रात्रभर वाट बघत बसलेला असतो, हा राकेशवर लक्ष ठेवून असतो. आणि मग अर्णवचा फोन येतो. अर्णव म्हणतो, काय चाललंय पाटील, लक्ष नाही आहे का, म्हणजे मी काय सांगितलं होतं, तो राकेश इथे घरी आला होता माहिती आहे का. तेव्हा तो म्हणतो, इथंच आहे मी, गाडी इथंच आहे, तो नक्की कुठून तरी उडी मारून वगैरे गेला असेल बाहेर, कारण मी इथं गाडीच्या जवळच आहे त्याच्या. तेव्हा
अर्णव म्हणतो की ठीक आहे, आता मी काय सांगतोय ते लक्षात घ्यायचं. जोपर्यंत ताई आणि आजी घरी पोचत नाही तोपर्यंत अजिबात अजिबात त्यांना एकटं सोडायचं नाही, कारण तो माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो, असं अर्णवने स्पष्टपणे पाटीलला सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे पाटील म्हणत असतो की हो, आता जोपर्यंत अंजली आणि आजी घरी येत नाहीत तोपर्यंत अर्णवला टेन्शन असतं की आता काय करायचं, हा माणूस कोणत्याही थराला पोहोचू शकतो. इकडे अंजलीला तर त्याने घोळात घेतलेलंच आहे, तिच्याशी तो गोडगोड वागत असतो. आणि मग इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे राकेश हा अंजलीला म्हणत असतो की काळजी नको करूस, काही होणार नाही. तेवढ्या दरवाजा वाजतो, तो म्हणतो की कोण आले बघ, मी आलोच फ्रेश होऊन, असं म्हणत तो तिला दरवाजा उघडायला पाठवतो. इकडे अंजली दरवाजा उघडण्यासाठी आलेली असते. बाहेर एक जण आलेले असतात, ते म्हणतात नमस्कार, काल राजेश साहेब माझ्या टेम्पोमध्ये होते, त्यांचं हे पाकिट त्यात पडलं होतं ते देतोय. आणि मग अंजली पाकिट उघडते आणि तिला धक्का बसतो. त्या पाकिटमध्ये जे आधार कार्ड असतं ते आधार कार्ड राकेश नायक यांचं असतं. आणि त्या टेम्पोवाल्याने मग ती म्हणते की रात्री हे टेम्पोने कुठे गेले होते, मला तर कळतच नाहीये, म्हणजे नक्की काय झालेलं आहे. हा विचार करत करतच ती पाकिट घेऊन येत असते. इकडे ईश्वरी खाली येत असते आणि पाहते तर काय, अर्णव हा तिथे असतो. आणि अर्णव जेव्हा ईश्वरीकडे पाहत असतो आणि त्याचबरोबर हे सगळं घडत असतं, ईश्वरी म्हणत असते बरं झालं. आणि त्याच वेळी ईश्वरीलाही बरं वाटलेलं असतं. ईश्वरी म्हणत असते की फायनली अर्णव सर घरी आहेत ना, या गोष्टीमुळं तिला बरं वाटलेलं असतं. आणि मग अर्णव म्हणत असतो की काय होत आहे, तेव्हा ईश्वरी म्हणते नाही. अर्णव फोनवर बोलत असतो, नक्की काय झालं शिर्के, मला कळलं पाहिजे, काहीही झालं तरीही मला या सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत, असं हे बोलणं चाललेलं असतं. आणि मग अर्णवकडे ईश्वरी येते. ईश्वरी म्हणते की अर्णव सर, आणि म्हणत ईश्वरी अर्णवकडे आलेली असते. अर्णव म्हणतो काय झालं, तेव्हा तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते मला ना खरंच कळत नाहीये, काल जर तुम्ही नसता तर काय झालं असतं, मला ना प्रश्न पडलेला आहे, मला ना सुचतच नाहीये की मी हे सगळं काय बघते आणि असं का होऊ शकलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार चालू झालेला असतो. तेव्हा अर्णव म्हणतो की शांत हो ना, नको एवढा विचार करू, तुला माहिती आहे ना काय होऊ शकतं ते, मग सोड ना या सगळ्या गोष्टी, असं म्हणत हे बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे अर्णव तिला शांत करत असतो. अर्णव म्हणत असतो की अजिबात काळजी करू नकोस आणि शांत हो. अर्णव तिला शांत व्हायला सांगत आहे आणि त्याचबरोबर तिला म्हणत असतो की का, कशासाठी एवढा विचार करतेस, असं हे बोलणं चालू झालेलं आहे. आणि त्याच वेळी अर्णव ईश्वरीला म्हणत असतो, पण ईश्वरी म्हणते पण मला ना आता माझ्यापेक्षा तुमची काळजी वाटायला लागली, मला ना कळत नाहीये की जर त्या माणसाने तुम्हाला काय केलं तर. तेव्हा मात्र इकडे ईश्वरी अर्णवला बोलत आहे. अर्णव म्हणतो पण तुला आता माझी काळजी वाटायला लागली, आपल्यामध्ये कोणतंही नातं नसताना काही नसताना तुला माझी काळजी वाटते, यातच सगळं आलं ना मी सिंदूर, असं तो बोलत असतो. ईश्वरी मात्र शांतच होते. ईश्वरी म्हणते नाही तसं नाही, पण अर्णव मात्र ईश्वरीकडे पाहत असतो. अर्णव म्हणतो की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण मी माझं प्रेम तुझ्यावरती कधीच लादणार नाही, असं ईश्वरीला तो सांगत असतो. आणि त्याचबरोबर ईश्वरी अर्णवशी बोलत असते. अर्णव तिला म्हणत असतो काळजी करू नकोस, मी आहे ना, सगळं व्यवस्थित होईल, असं अर्णवचं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे अर्णव ईश्वरीला समजवत असतो, तिला शांत करण्याचाही तो तेवढाच प्रयत्न करत असतो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी आणि अर्णव बोलत असतात. अर्णव म्हणत असतो की मला ना कळतच नाहीये नक्की काय केलं पाहिजे, म्हणजे तो राकेश जो आहे ना, फक्त ताईसाठी म्हणून मी शांत राहिलो, त्या राकेशची वाट लावायला मला वेळ लागणार नाही, असं तो बोलत असतो. तेव्हा इकडे ईश्वरी म्हणत असते खरंच तो माणूस ना कोणत्याही थराला जाऊ शकतो, कसाही वागू शकतो, काहीही करू शकतो. तेव्हा अर्णव म्हणतो की हो बरोबर आहे, ते मलाही माहिती आहे, पण ईश्वरी म्हणते जर तो माणूस अंजली ताईंचा नवरा नसता तर. त्या क्षणी अर्णव स्पष्टपणे बोलून जातो मी त्याला मारून टाकलं असतं, या भाषेत अर्णव बोललेला असतो. ईश्वरीला तर धक्काच बसतो. इकडे अंजली आता रूममध्ये आलेली असते आणि ती राकेशला विचारते की हो तो एक जण बाहेर आलेला आणि तुमचं पाकिट देऊन गेलेलं आहे. राकेशला धक्का बसतो आणि ती म्हणते की हे राकेश नाईक कोण आहेत, म्हणजे अंजलीला आता कळलेलं आहे की राजेश हाच राकेश आहे. म्हणून तर तिने तो प्रश्न
राजेशला विचारलेला असतो आणि इकडे तो तिच्याकडे पाहतच राहतो. खरं तर हा खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याला कधी वाटलंच नव्हतं. तिनं स्पष्टपणे त्याला सांगते की हे पाकिट तुमचं दिलेलं आहे. इकडे अर्णवने तेवढ्या स्पष्टपणे ईश्वरीला सांगितलेलं असतं, जर तो माझ्या ताईचा नवरा नसता तर त्याला मी संपवलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.